हे दोन तिचे बैल आणि एक बैलगाड्यावर बसलेली मालकीन. बिग बॉसच्या घरामध्ये जो कंटेस्टंट आलेला आहे, एवढे मोठे मोठे हात आहेत, हा पण एवढा मोठा आग लावतो आणि पळून जातो तिथून. पण आमचा आनंद हिरावून घेतलाय बिग बॉसनी, त्याबद्दल आम्ही बिग बॉसचा जाहीर निषेध करतोय. कारण तिला खूप चांगलं केलं माझ्याकडनं, तर 10 पेक्षा 10 पॉईंट आहे. तिला असा जोरात धक्का द्यायचा होता आणि डायरेक्ट दरवाजाच्या बाहेर गेली पाहिजे होती. रितेश देशमुख यांचं मला एक थोडंसं वाईट वाटलं आहे. तर मित्रांनो, मी सागर फायनल बॉस या नवीन यूट्यूब चॅनलला घेऊन आलेलो आहे. कारण की मित्रांनो, विविध प्रकारचे इव्हेंट्स होतात, कार्यक्रम होतात, सगळ्या काही गोष्टी आपण करत असतो. मात्र फायनल बॉस ह्या चॅनलला नाव देण्याचं हे कारण एकच आहे की जनता ही फायनल बॉस असते आणि अनेक गोष्टी ज्या होतात त्या फायनल बॉसला आवडण्यासाठी करतात. कारण की सगळेच यूट्यूब चॅनल हे जनताच्या सपोर्टसाठी सगळ्या काही गोष्टी करतात आणि त्यातनंच पुढे जाण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळेच आपण हा नवीन चॅनल घेऊन आलेलो आहोत. तर आज बोलूया मित्रांनो बिग बॉसचा आजच्या शो बद्दल, म्हणजे भाऊच्या धक्क्याबद्दल. भाऊच्या धक्क्यावरती आज बिग बॉसमध्ये आर्याला निक्कीला कानाखाली मारल्यामुळं घराच्या बाहेर जावं लागलेलं नाही. कारण की पहिल्यापासूनच हा जो शो आहे तो आर्या देखील गाजवत आहे. आर्या एकदम चांगलं खेळत होती, पण तिच्याकडनं जी चूक झालेली आहे ती चूक माफ करणारी नाहीये अशी सांगून त्या ठिकाणी बिग बॉसनी बाहेर तिला काढले. कारण की जर आज तिला बाहेर काढलं नसतं, फक्त शिक्षा दिली असती, तर कोणी उद्या परत एकदा काहीतरी केलं असतं आणि नंतर अजून मोठी सजा घेऊन त्या ठिकाणी गप्प बसला असता आणि याच्यामध्ये बिग बॉसचं नाव खराब झालं असतं. कारण की त्या शोची काहीतरी पॉलिसीज आहे, त्या पॉलिसीचं उल्लंघन झाल्यामुळे त्या ठिकाणी तिला घराच्या बाहेर जावं लागले. फक्त सगळे नेटकरी आणि माझं देखील आनंद इथं आला नाही की निक्कीला कानाखाली मारताना दाखवलेलं नाहीये. याच्यामुळं आमचा आनंद हिरावून घेतलाय बिग बॉसनी, त्याबद्दल आम्ही बिग बॉसचा जाहीर निषेध करतोय. कारण की बिग बॉसने निक्कीला कानाखाली मारताना दाखवायला पाहिजे होतं, हे मात्र खरं आहे. आणि आजच भाऊच्या धक्क्यावरती भाऊने खूपच सॉफ्टली व्यवहार केलेला आहे. त्याच्यावरती बोलूच पण त्या ठिकाणी वैभव जो आहे, वैभव इतका बावळट, इतका मूर्ख आहे, त्याला खरोखर कळत नाही की तो कशाला घरात आलेला आहे. कारण की त्याला वैभव हा त्या निक्कीच्या आणि अरबाजच्या जाळ्यातनं बाहेर निघला होता, पण तरीही त्याला कळत नाही अजून पण की बाबा काय करावं, मी नक्की काय खेळावं, कसं खेळावं. आणि बाहेर त्याच्या पप्पा सांगतात की माझा मुलगा खूप चांगला आहे, पण खरं तर त्या ठिकाणी त्यांनी स्वतःचा गेम निवडायला पाहिजे, स्वतः खेळायला पाहिजे. वैभवचं कसं झालंय, डीपीला प्रेम करायचं आणि आपलं सेफ राहण्याचा प्रयत्न करायचा. का? कारण की मी ह्यांच्या टीममध्ये पण आहे, यांच्या टीममध्ये पण दाखवायचा प्रयत्न करायचा आणि तसं करतोय. आणि पण त्या ठिकाणी अरबाजची सावली तो अजून पण बनवूनच राहिलेला आहे. त्यामुळं भाऊनीच त्याचे डोळे उघडायचा प्रयत्न केलाय आज पण, की त्या दोघांनी तुला बाहेर काढलं आणि त्या दोघांमुळे तू बाहेर गेलेला हे तू जाणून घे म्हणून. पण आता तरी पण त्या वैभवचे डोळे उघडतात का नाही आता हे पण पाहणं महत्त्वाचं आहे. पण मात्र कोल्हापूरचा जो मेन माणूस आहे डीपीचं कौतुक झालेलं आहे आणि डीपीला त्या ठिकाणी त्याचं कौतुक झाल्यानंतर त्यालाही आनंद झालेला आहे. कारण की डीपी हा खरोखर मनापासून खेळतोय. तो कधी कधी काड्या लावायचे काम करतो, तो आग लावतो आणि पळून जातो तिथून, पण त्याचं कौतुक झालेलं आहे. कारण की ज्यावेळेस अभिजितचा टास्क होता, अभिजितचं नाव घ्यायचं होतं, त्यावेळेस त्यांनी अभिजितचं पहिल्या वेळेस नाव घेतलं नाही, पण नंतर त्याला स्वतःला वाचण्यासाठी त्यांनी जे नाव घेतलं त्याचं कौतुक त्या ठिकाणी करण्यात. आणि सगळ्यात मोठा मुद्दा म्हणजे बिग बॉसच्या घरामध्ये जो कंटेस्टंट आलेला आहे, एवढे मोठे मोठे हात आहेत, हा पण एवढा मोठा मोठा हात आहे. असा जबरदस्त कंटेस्टंट जो बिग बॉसच्या घरामध्ये आलेला आहे तो म्हणजे संग्राम चौगुले. संग्राम चौगुलेबद्दल काय बोलायचं, तर आता मी काही मित्रांशी विचार केला, तेही पुण्यात राहतात, मीही पुण्यात राहतो. काही लोकांनी सांगितलं की अरे ते शांत स्वभावाचे आहेत. मग भाऊ तुम्ही या गेममध्ये आलेच कशाला? पहिली गोष्ट काय माहिती आहे का, या गेममध्ये तुम्ही आलेले आहात तर इथं शांत स्वभावाचा माणूस तो ॲग्रेसिव्ह देखील होऊ शकतो आणि शांततेमध्ये तो गेम खेळू शकतो. अशा प्रकारचा हा गेम आहे. खरं तर संग्राम चौगुले ज्यावेळेस आला, तो संग्राम चौगुले आता काय करतात आहेत, माझी इमेज खराब होऊ नये हा प्रयत्न ते करतात आहेत. कारण की त्यांना बाहेरचं पण जग आहे. सतत रितेश देशमुख सांगत असतात की आपला गेम हा इथं काही दिवसांपुरतीच आहे, पण बाहेरचा पण अजून मोठा गेम आहे जो आयुष्यभर आपल्याला खेळायचा आहे आणि बाहेर आयुष्यभर आपल्या लोकांशी बोलायचं आहे. मात्र हा गेम जोपर्यंत चालू आहे तोपर्यंत तरी तुम्हाला तो गेम दाखवणच आहे ना. मग तुम्ही काय करताय, नुसतं याला शिकव त्याला शिकव आणि स्वतः काहीच खेळायचं नाही. हेच रितेश देशमुखनी त्यांची क्लास घेतलेली आहे आणि त्यावेळेसच रितेशनी त्यांना झापलंय की बाबा तू वाईल्डसाठी बोलवलाय, तू त्या ठिकाणी जंगली म्हणून बोलवलाय, म्हणजे आला की तू धिंगाणा करणार. तू धिंगाणा करतच नाही भाऊ.
आला की धिंगाणा करायला पाहिजे ना. आला की तू धिंगाणा करतच नाही. एकदा तू त्याचं टंगडं धरलं अरबाजचं, त्यानंतर तू काहीच नाही केलं. नंतर तू स्वतःला किरकिरीपासून वाचवायचा प्रयत्न करतोय संग्राम बाबा, हे वाटतंय बास. कारण की त्या ठिकाणी निकीला पण धक्का दिला, ते जाऊ दे. निकीला धक्का दिला, खूप चांगलं केलं माझ्याकडनं. तर 10 10 पॉईंट आहे. तिला असा जोरात धक्का द्यायचा होता आणि डायरेक्ट दरवाजाच्या बाहेर गेली पाहिजे होती ती. असा धक्का द्यायला पाहिजे होता. पण नंतर आता बोलू आपण सूरजवरती. सूरजवरती त्या ठिकाणी बोलत असताना, सूरज हा खरोखर साधा मुलगा आहे, चांगला मुलगा आहे. अनेकांचे तोंड असे झाले होते, ह्याला कशाला घेतलंय. सगळेच असे बोलले होते, ह्याला कशाला घेतलंय. पण नंतर जो एक गावठी माणूस असतो, जो साधा असतो, ज्याला खरं तर काल का परवाच्याच त्याच्यामध्ये त्याला कुठला तरी एक ऑफर आली होती की तुला पिझ्झा, बर्गर किंवा काहीतरी असं चांगलं खायला भेटेल. पण त्याचं खरोखर मनापासून चांगलं वाटलं, कौतुक वाटलं की त्याने त्या कुठल्याच गोष्टी मागितल्या नाही. त्यांनी बोलला की मला बाजरीची भाकर आहे का, बाजरीची किंवा ज्वारीची भाकर आहे का. म्हणजे खरोखर त्यांनी परत एकदा महाराष्ट्राचं मन जिंकलं आहे. सूरज इतका चांगला आहे, त्यामुळे सूरजला संपूर्ण महाराष्ट्र प्रेम करतंय आणि संपूर्ण महाराष्ट्रातून त्याचं कौतुक देखील होतंय. का? कारण की त्याच्यासमोर किती जरी मोठं प्रलोभन आलं तरी तो त्या पिझ्झा बर्गरच्या समोर बाजरीच्या भाकरीलाच मान देणारा पोरगा म्हणजे सूरज आहे. आणि त्यामुळे सूरजनी ही गोष्ट सूरज लोकांच्या मनामनात बसलेला आहे. आणि त्यामुळे सूरज जरी येडा असला, कसाही असला, किंवा तो नॉर्मल असला, तो साधा असला, भोळा असला, तरीही लोक त्याला सपोर्ट करतात. आणि आता बोलूया पॅडी दादावरती. पॅडी दादाला चक्रव्यूहच्या रूममध्ये घेऊन गेले. पॅडी दादाला चक्रव्यूहच्या रूममध्ये घेऊन गेल्यानंतर त्या ठिकाणी आपण पाहिलं होतं मागच्या वेळेस 2 ते 3 दिवसाआधी डीपी आणि अंकिता त्याच्याबद्दल बोलतात, काही ना काही बोलतात. कारण की त्याचा गेम हा सौम्य आहे. पॅडी दादा खरोखर चांगला माणूस आहे, मनापासून चांगला आहे. आणि तो खरोखर एक चांगला व्यक्ती मनापासून. कारण की त्याने आल्या दिवसापासून सूरजला सांभाळण्याचं काम केलंय, सूरजला जपण्याचं काम केलं. नाही तर सूरजला हे लोक कधीच येड्यात काढून टाकते. कारण की सूरजला वाटत असेल बाबा माझं सगळेच कॉम्प्युटर आहेत, मला सगळ्यांना चिडायचंय, असं मध्ये त्यांनी केलं. कारण की तो नादा नाही, काही गोष्टी त्याला लवकर समजत नाहीत. पण पॅडी दादा इतका चांगला माणूस आहे की त्यांनी आज चक्रव्यूहमध्ये गेला. ज्यावेळेस त्यांनी ऐकलं माझ्याबद्दल हे लोक असे बोलतात आहेत, हे त्या ठिकाणी वैभव डीपी बोलत आहे आणि अंकिता आणि अजून कोणीतरी होते त्यासोबत बोलत होते, तर ते सगळं बघून देखील पॅडी दादा बाहेर आला आणि बाहेरून म्हणतो काय तर की त्या ठिकाणी मला तुमच्या मनात माझ्याबद्दल जे आहे ते सगळं काही मी ऐकलं आहे, खूप आनंद झाला मला. एवढंच बोलून तो निघून गेला. म्हणजे किती चांगला तो माणूस आहे. खरंच एकदम चांगल्या रीतीने त्याने ती परिस्थिती हँडल केली. कारण की ज्या वेळेस आपण पाहिलंय की जो व्यक्ती त्या चक्रव्यूहच्या रूममध्ये गेला, ती जान्हवी असो, ती निक्की असो किंवा कोणीही असो, त्या प्रत्येकाने बाहेर आल्यानंतर आपल्या मनातला जो राग, इमिजिएटली आलेला राग आहे तो काढलेला आहे. आणि हाच खरा बिग बॉसचा गेम. मला तरी वाटतं की आपल्या मनातल्या रागाला दाबून धरणं आणि वेळ आल्यानंतर गेम खेळणं म्हणजे त्या ठिकाणी पॅडी कांबळेंनी, आज पॅडी भाऊनी त्या ठिकाणी असा गेम खेळला आहे जबरदस्त की तो गेम मनाला तो स्वतःला शांत करू शकतो. आणि हीच चूक मनाला शांत करण्याची, राग जरी आला तरी मनाला शांत न झाल्यामुळं आर्या आज घराच्या बाहेर गेलेली. मात्र त्या ठिकाणी पॅडी एकदम जबरदस्त ठरलेली आहे आज. आणि त्यातल्या त्यात आज शेवटी बोलूया ज्या जुन्या जमान्यातल्या, आपण लहान असेल त्यावेळेसच्या असणाऱ्या क्वीन म्हणजे वर्षाताईंबद्दल. वर्षाताईंनी कोथमीर फेकली, त्यांच्यावरती जे बोलायचं ते बोलले, सगळ्या काही गोष्टी ओके झालेल्या आहेत. मात्र आजच्या ज्या भाऊच्या धक्क्यावरून सगळ्यांवरती आपण काही ना काही बोललो आहे. पण रितेश देशमुख यांचं मला एक थोडंसं वाईट वाटलं आहे. कारण की रितेश भाऊंनी खरं तर आज अरबाजला जे प्रेम दाखवले ना ते मला काय आवडलं नाहीये. जे अरबाजवरती प्रेम दाखवले 2 वेळा अरबाजवरती, अरे अरबाजला तुम्ही बोलले, अरबाजनी तर ढकललंय ना त्याला, है का नाही. अभिजितला ढकललेलं नाही कळलं का तुम्हाला, कानाखाली मारलेलं तुम्हाला दाखवल्यावर मुलांना इफेक्ट होऊन म्हणता तुम्ही. मग अरबाजने ढकललेलं हे पण हिंसकच होतं ना. ढकललं म्हणजे मारलं नाही म्हणजे झालं का, पण ढकललंय तो ॲग्रेशनमध्ये इतका येतोय, मला माझा गेम खेळू द्या. पार त्या पॅडीला तर असं वाकडा तिकडा करून टाकला होता. मग त्या पण गोष्टी हिंसामध्येच येतात आहेत ना. मग थोडासा अजून एक स्टेप पुढे जाऊन माणूस कानाखाली मारतोय, मग त्याला तुम्ही बाहेर काढताय. मग मला फक्त एवढंच म्हणायचंय, रितेश देशमुखनी आज जे काही केलं, अरबाजवरती जे प्रेमाच्या उधळणी केल्या आहेत ना त्या मला आवडल्या नाहीत. बाकी सगळं ओके आहे. कारण की रितेश देशमुख हा एक चांगला व्यक्ती आहे. तो देखील सोशल मीडिया असो, स्वतःच्या पर्सनल लाईफमध्ये असो, जी कुठल्या बाजूने त्यांना पाहिलं तर चांगलंच वाटतं. मात्र आज जे बिग बॉसमध्ये अरबाजने एकट्याने सगळा गेम ओढला,
ह्याच्यावरतून त्यांचं जे कौतुक केलं ते मला आवडलं नाही आहे. पण एकंदरीतच बिग बॉस सीझन 5 हा जबरदस्त चाललेला आहे. निक्कीबद्दल तर बोलायलाच नाही पाहिजे, कारण की ती निक्की तर पूर्ण गेममध्ये हे दोन तिचे बैल आणि ही बैलगाड्यावर बसलेली मालकीन, सेम निक्कीचं काम तेच आहे. फक्त तिला जे 2 बैल पाहिजे होते तिने ते 2 बैल परत तिच्या दावणीला आणून बांधलेले आहेत. कारण की जान्हवी तर तिच्या हातातून सुटली आहे, कारण की जान्हवी पण नागिन आणि ती पण नागिन आहे. त्या दोघी तरी एकत्र होऊ शकत नाही. जान्हवीच ती एक आहे जी तिला टक्कर देऊ शकते आणि जान्हवीच आता हा गेम पुढे वाढवेल मला तरी मनातून वाटतंय. कारण की जान्हवीचा गेम एकदम पलटलेला आहे, एकदम बदललेला आहे. जान्हवीबद्दल तर आज काही भाऊच्या धक्क्यावर बोललं गेलं नाही, पण उद्याच्या कार्यक्रमामध्ये नक्की जान्हवीबद्दल काहीतरी बोललं जाईल आणि काहीतरी वेगळं होईल, मला तरी असं वाटतं. तर नक्की मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. काय बरोबर तुम्हाला वाटतंय, काय चुकीचं वाटतंय, काय अजून चांगलं केलं पाहिजे फायनल बॉसमध्ये. कारण की सगळ्या काही गोष्टी जर आजच्या पाहिल्या तर सगळ्या काही गोष्टीबद्दल रितेश देशमुख असेल अनेक लोक बोलू शकतात, पण आज आमच्या चॅनलवर जे आम्ही बोललेलो आहोत त्याच्यामध्ये तुम्हाला काय वाटतं ते देखील नक्की कळवा. आणि कारण की शेवटी फायनल बॉस हे तुम्ही आहात, त्यामुळे हा तुमचा आपला सर्वांचा चॅनल आहे, तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.